नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची अशावेळी ही कादंबरी आणि आज भाग 8. राहुल अजूनही इराच्या पप्पांची डायरी वाचतच होता. 50 साली कॉलेजमध्ये वातावरण आजच्यासारखं नव्हतं. विद्यार्थी शिकायला म्हणूनच कॉलेजमध्ये येत. मुली शिक्षण घ्यायला पुढे सरसावू लागल्या होत्या, पण तरीही मर्यादा कुठेही सोडली जात नव्हती. एकंदरीत काय, कॉलेज असलं तरी वातावरण शांत गंभीर असायचं. मी आणि मुकुंदा दोघेही अगदी झटून अभ्यास करत होतो. दादरच्या त्या आमच्या खोलीतच आम्हा दोघांचाही दिवस दिवस मुक्काम असायचा. बिचाऱ्या मामी आमच्या डबा घेऊन यायचा. कधी काही लागलं तर स्टोव पेटवून आम्ही करून घ्यायचो. तेवढाच वेळ आम्ही बाजूला काढू शकायचो. कॉलेजचा वेळ सोडला तर बाकी सर्व वेळ आम्ही अक्षरशः आमच्या ध्येयाची आराधना करत बसलेलो असायचो. दिवसातले 20-20 तास आम्ही अभ्यास केलाय. झोप फक्त 4 तास. जेवताना सुद्धा पुस्तक हातात. अगदीच खूप कंटाळा आला तर आम्ही कधी संध्याकाळचा किंवा रात्रीचा अर्धा तास चौपाटीवर जाऊन फिरून यायचो. याच दरम्यान कधीतरी आम्हाला चष्मे लागले. ते सुद्धा आम्हाला कळलं नाही, इतके आम्ही अभ्यासात बुडून गेलो होतो. 4 वर्ष भराभरा निघून गेली. कॉलेजमध्ये प्राध्यापकांमध्ये मुकुंदा दाते आणि चंद्रकांत पंडित ही नावं कौतुकानं घेतली जाऊ लागली. अर्थात त्याला आमचे अहोरात्रीचे श्रमसुद्धा कारणीभूत होते. तर आम्ही 5व्या आणि शेवटच्या वर्षाला होतो आणि त्याच सुमारास शरावतीचा माझ्या जीवनात अलगद आणि अनपेक्षित प्रवेश झाला. असं एका सकाळी आम्ही नेहमीप्रमाणे कॉलेजला गेलो होतो. मुकुंदा लायब्ररीत गेला आणि मी कशाला तरी म्हणून मी एका संदर्भासाठी डॉक्टर सातोस्करांकडे गेलो. त्यांच्या केबिनचं दार लोटलेलं होतं. वास्तविक सगळ्या प्राध्यापकांसाठी एक सामायिक असं विश्रामगृह, ज्याला तुम्ही आता रेस्ट रूम किंवा टीचर्स रूम वगैरे वगैरे जे काही म्हणतात ना, ते. तर एक सार्वजनिक विश्रामगृह होतं आणि कोणाला काही विशेष आवश्यकता असल्यास 4 स्वतंत्र खोल्यासुद्धा होत्या. पण डॉक्टर सातोस्करांचा दबदबा खूप होता. त्यांना मात्र स्वतंत्र केबिन होती. मी त्या लोटलेल्या दारावर टकटक केलं. कमेन. डॉक्टरांचा भारदस्त आवाज ऐकू आला. मी लोटलेलं दार उघडून आत गेलो आणि जरा थबकलो, कारण डॉक्टर खोलीत एकटेच नव्हते. त्यांच्या समोरच्या खुर्चीवर मला पाठमोरी अशी एक मुलगी होती. अरे ये ये ये, डॉक्टर दिलखुलास हसत म्हणाले. डॉक्टर सातोस्कर फक्त मला आणि मुकुंदालाच आरेतुरे करून हाक मारायचे. त्यांनी तसं म्हणताच त्या मुलीनं सहज मागे वळून बघितलं आणि क्षणभर मी स्वतःला विसरून गेलो. तिचे डोळे इतके सुंदर होते, मोठे मोठे, निरागस आणि स्वच्छ. आम्हा दोघांच्याही नजरा एकमेकात काही क्षण गुंतल्या. इरा, तुझा प्रथमदर्शनी प्रेमावर विश्वास आहे का नाही ते मला माहिती नाही, पण माझा मात्र आहे. हे घडलं माझ्या बाबतीत आणि पुढे मला कळलं की तिच्याही बाबतीत तेच घडलेलं होतं. मी भानावर आलो ते डॉक्टरांच्या बोलण्यानं. ते म्हणाले, अरे ये बस. मी कसाबसा पुढे झालो. त्यांनी दाखवलेल्या खुर्चीवर बसलो. डॉक्टर म्हणाले, तुमची आधी ओळख करून देतो. ही शरावती तांबे, माझ्या अगदी जवळच्या मित्राची मुलगी आहे. माझी पुतणीच समज. इतके दिवस कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये होती, पण आता आपल्या कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतलाय. 4थ्या वर्षाला आहे ती. आणि मग तिच्याकडे वळून ते म्हणाले, आणि चंद्रकांत पंडित शेवटच्या वर्षाला आहे. अतिशय हुशार आहे. आणि ह्याचा भाऊ मुकुंद दाते, दोघेही कॉलेजचं भूषण आहेत. आम्ही दोघांनी एकमेकांना नमस्कार प्रतिनमस्कार केले. त्यानंतर 20 मिनिटं तरी आम्ही गप्पा मारत होतो. नंतर मात्र आम्ही उठलो, म्हणजे मीच पहिल्यांदा उठलो. डॉक्टरांचा तिचा निरोप घेतला, पण मी उठताच तीही उठली. चला मी पण येते, मलाही निघायचंच आहे. ती उठताच तिच्या पाठीवरचा लांब सडक आणि भरघोस शेपटा डवलात हल्ला. आम्ही दोघेही बरोबर बाहेर पडलो. गप्पा मारत चालायला लागलो. तुमचं तर आता शेवटचं वर्ष आहे. डॉक्टर झाल्यावर तुम्ही काय करणार? त्यावेळेस ना मी बराचसा स्वप्नाळू ध्येयवादी होतो. मी म्हणालो, खरं सांगू का,
इंटर्नशिपचा पिरियड संपला की मी कुठल्याही खेड्यात किंवा जिथे खरोखर डॉक्टरची जरूर आहे ना तिथे जाणार आहे. म्हणजे तुम्ही शहरात नाही राहणार? माझ्या बाबतीत शक्यता फार कमी आहे. पण शहरातल्या सुखसोयी, पैसा, प्रतिष्ठा सोडून तुम्हाला खेड्यात जावेल? नक्की? मी डॉक्टर होणार आहे ते व्यवसाय करण्यासाठी नाही. मी मोठ्या आत्मविश्वासानं म्हणालो. ती बऱ्याचशा कौतुकानं माझ्याकडे बघत होती. म्हणाली, मला तुमचे विचार आवडले. काकांनी तुमची उगाचच स्तुती नाही केली. एका तरुण मुलीची ती कौतुक भरली नजर, ती स्तुती कोणाला आवडणार नाही? मीही अंतर्यामी मोहरून गेलो. तुम्ही मुंबईत नवीन आहात का? मी ती कलकत्त्याला होती हा संदर्भ आठवून विचारलं. खरं सांगायचं ना तर त्यावेळी काय बोलावं हे सुचत नव्हतं. आजूबाजूकडून जाणारी मुलं आम्हा दोघांकडे मामा वळवून वळवून बघत होती आणि ते बघून मला संकोचल्यासारखं होत होतं, पण तिला मात्र त्याची फिकीर नव्हती. माझ्या प्रश्नावर ती फार सुरेख हसली आणि म्हणाली की छे हो, इथे मुंबईत माझा जन्म झाला. गिरण गावात आमचा बंगला आहे. वडिलांच्या व्यवसायानिमित्त आम्ही इतकी वर्ष कलकत्त्याला होतो, पण आता परत आलोय मुंबईत. तिचं बोलणं ऐकलं आणि मी एकदम गप्प झालो. बंगला, व्यवसाय याचा अर्थ ती श्रीमंत घरातली होती हे अगदी उघड उघड होतं. माझा सगळ्या संभाषणातला रसच आटल्यासारखा झाला. तीच आपली बडबडत होती. मला ती कलकत्ता, तिथले लोक याबद्दल बरंच काही सांगत होती, पण एकाएकी माझा सगळ्यातला उत्साहच गेल्यासारखं मला वाटलं. ती मध्ये थोडी थांबली. मी लगेच त्या संधीचा फायदा घेतला आणि विचारलं, बरं मी निघू आता? चाललात? ती म्हणाली, पण तिच्या डोळ्यात उमटलेली नाराजी मी लगेच टिपली. एक क्षण मी अगदी सुखावलो. वाटलं जाऊच नाही. इथेच खूप काळ गप्पा माराव्यात. पण दुसऱ्या सावध मनानं मला मागे ओढलं. मी म्हणालो, हो मला अभ्यास करायचा आहे. तिच्यापासून बाजूला होऊन मी झपाझपा चालत कॉलेजच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने निघालो. थोडा पुढे गेलो असेल तेवढ्यात कोणीतरी माझा दंड पकडला. मी वळून बघितलं तर तो मुकुंदा. मुकुंदा म्हणाला, अरे कधीचा हाका मारतोय, कुठल्या तंद्रीत होतास तू? मी काही न बोलता चालायला लागलो. मुकुंदाही माझ्या बरोबरीनं माझ्याशी बरोबर चालत होता. अरे आज माझं आणि त्या लायब्ररीतल्या जोशाचं कडाक्याचं भांडण झालं, मुकुंदा सांगत होता. दरवेळेला आपण जे पुस्तक मागतो ना ते सोडून इतर सगळी पुस्तकं काढून देत होतो. आज मी त्याला निर्वाणीने सांगितलं की मला हे असं पुस्तक दे, नाहीतर मी डॉक्टर सातोसकरांना जाऊन सांगतो की आम्हाला हवी ती पुस्तकं मिळत नाहीत. तेव्हा वटणीवर आला बेटा. अरे आम्हाला काही समजत नाही का? त्या दस्तूरला, झालतलुलला, मोटवानी, शाह यांना पुस्तकं मिळतात आणि आम्हाला नाही. काय काय कुठे कुठे नेऊन त्याला खिलवतात, मला विचारून घे तू. अरे आपण दुर्लक्ष करतो ना तर हे जास्तच करतात रे. एवढ्या वेळपर्यंत मी अगदी न बोलता चालत होतो. मुकुंदाच्या या बडबडीवरही मी काही बोललो नाही. मुकुंदाच्या ते लक्षात आलं. तो काळजीनं म्हणाला, अरे काय झालं रे चंदू, बरं वाटत नाहीये का? नाही काही नाही रे. अरे काही नाही कसं आहे, काहीतरी. त्याच्याशिवाय का तू गप्प गप्प आहेस? तोंड सुद्धा तुझं उतरलंय, डोकं चढलंय का? छे रे, तुझं आपलं काहीतरीच. मी त्याला झटकण्याचा प्रयत्न केला. हे बघ, तुला जर मला सांगायचं नसेल तर सांगू नकोस, पण काहीतरी खास घडलंय. सकाळी तू चांगला होतास, पण आत्ता नाहीयेस हे खरं आहे. मुकुंदाचं आणि माझं केवळ भावाचं नातं राहिलेलं नव्हतं, तर मित्रत्वाचे संबंध झाले होते. अशा वेळेस त्याला दुखवणं मला जमेना. मुकुंदा, मी त्याला हाक मारत म्हणालो, तुला कसं सांगावं ते मला समजत नाहीये. कदाचित तू मला हसशील मुकुंदा. म्हणजे असं आहे तरी काय? त्याने उत्सुकतेनं मला विचारलं. आपण कुठेतरी बसूया, मी म्हणालो आणि आम्ही त्याच वाटेवर असलेल्या रामाच्या देवळात शिरलो. चपला काढून आज जाऊन दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घातली, तीर्थप्रसाद घेऊन एका निवांत कोपऱ्यात बसलो. हे सगळं असं आहे मुकुंदा, असं म्हणत शब्दांची जुळवाजुळव करत मी एकदाच त्याला अडखळत जमेल तसं सांगून टाकलं. आणि मग त्याची प्रतिक्रिया काय होते ते पाहत बसलो. मुकुंदाही काही क्षण काही बोलला नाही. मग म्हणाला, चंदू, पेच प्रसंग आहे खरा. तू तर त्या मुलीच्या प्रेमात सुद्धा पडून घेतलंयस. तिचं तुझ्यावर प्रेम आहे किंवा नाही हे अजून माहिती नाही. भरीस ती श्रीमंत सुद्धा आहे आणि आशांचा काय भरवसा रे.
मुकुंदाही माझ्या मनातल्या शंका बोलून दाखवत होता, त्यामुळे मला धीर आला. पण खरं सांगू का, प्रेम म्हणजे काय ते मला ठाऊक नाही, पण तिच्याकडे बघितलं आणि वाटलं की आपली जोडीदारीण ही अशी असावी. चंदू, आपलं हे शेवटचं वर्ष आहे. आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे. अशा वेळी तू हे काय भलतं डोक्यात घेऊन बसलायस? मुकुंदा कळवळून मला म्हणाला, अरे डॉक्टर झाल्यानंतर ह्या गोष्टींना देण्यासाठी आपल्याला भरपूर सवड मिळेल. मुकुंदाच्या स्वरातली ती प्रामाणिक तळमळ कुठेतरी मलाही भिडली. डोक्यातले शरावतीचे विचार झटकण्याचा प्रयत्न करत मी म्हणालो, चुकतोयस तू. डॉक्टर झाल्यानंतर रोग्यांना तपासायचं का हे विचार करायसाठी सवड काढायची? हां? माझा तो हलका फुलका स्वर ऐकून त्याला भलता आनंद झाला. मग चल तर आपल्या नेहमीच्या उद्योगाला लागूयात आपण. त्याच्याबरोबर घरी येता येता मी ठरवलं की मुकुंदा म्हणतो ते बरोबर आहे. डोक्यात वाटेल त्या विचारांना थारा द्यायचा नाही. डॉक्टर होणं हे आपलं ध्येय आहे, ते पहिल्यांदा पूर्ण करायला पाहिजे. तुला खरं सांगतो इरा, मुकुंदाचं नसता तर मी डॉक्टर होऊ शकलो असतो का? अगं, मी सहजासहजी भावनांच्या ताब्यात जाणारा माणूस. पण मुकुंदाचं तसं नव्हतं. सारासार विचार करणं मुकुंदाला फार चांगलं जमायचं. मला नेहमी वाटतं तू तुझ्या मामे काकावर गेली आहेस. त्यावेळेला तो जरा थोडा वेगळा वागला असता ना तर माझं अभ्यासातलं लक्ष उडालं असतं, पण मुकुंदानं मला खूप सांभाळून घेतलं. पण नशिबात असणाऱ्या गोष्टी आपण टाळू शकत नाही हे मात्र खरं. तुम्ही कितीही त्याच्यापासून पळण्याचा, दूर जाण्याचा प्रयत्न करा, पण काहीही फायदा होत नाही. माझंच बघिरा, मी ठरवलं की शेवटचं वर्ष आहे. लक्ष विचलित करणाऱ्या कुठल्याही गोष्टीत पडायचं नाही, त्याच्यापासून लांब राहायचं. म्हटल्याप्रमाणे मी मुकुंदाला प्रामाणिकपणे साथ दिली. पहिल्यासारखा आमच्या दोघांचा अभ्यास सुरू झाला. कॉलेजमध्ये मला 2-3दा शरावती दिसली, पण तिचं माझ्याकडे लक्ष जाण्याआधी मी झटकन माझा मार्ग बदलला. 1-2दा मात्र नाईलाजानं मला थांबवून तिच्याशी बोलणं भाग पाडलं, कारण मी समोर आल्यानंतर चुकवूनही जाता येत नव्हतं. त्यावेळेस बरोबर आलेल्या मुकुंदाची ओळख करून देऊन मी पुढे सटकलो. दुसऱ्या वेळेला अगदी जुजबी बोललो, तो प्रसंग टाळला. माझ्या परीने मी अगदी प्रामाणिक प्रयत्न केले होते, पण दैव नावाची जी चीज असते ना, ती अजब असते याचं मला प्रत्यंतर आलं. मला वाटलं होतं की माझ्या या कोरड्या अलिप्त वागण्यानं ती स्वतःहून यापासनं लांब जाईल, पण नाही झालं तसं. एक दिवशी डॉक्टर सातोसकरांनी मला केबिनमध्ये बोलवून घेतलं. मी गेलो तेव्हा शरावतीही तिथे होती. तुझ्याकडे माझं एक काम आहे बरं का रे. मला बघताच उठत डॉक्टर म्हणाले, हे बघ, शराला काही शंका आहेत सर्जरीवरचा काही भाग तिला समजलेला नाही, आणि नेमकी आज मला महत्त्वाची मीटिंग आहे, तर तिला हे सगळं काही समजावून सांगायचं काम तुझं. अहो नको काका, त्यांना कदाचित वेळ नसेल. माझ्याकडे न बघता ती म्हणाली, त्याला कितीचा वेळ लागणार आहे असा? काय पंडित? सरळ माझ्याकडे बघत डॉक्टर म्हणाले. मी काहीसा गडबडलो आणि मग म्हणालो, अहो जास्त वेळ नाही लागणार, मी सांगतो समजावून. डॉक्टर समाधानानं हसले आणि निघून गेले. शरावतीकडे बघण्याचं टाळत मी खुर्चीवर बसलो. टेबलावरचं पुस्तक उघडून मी तिला विचारलं, हा विचारा, काय शंका आहेत तुमच्या? थोडा वेळ गेला तरी तिच्याकडून काहीही उत्तर आलं नाही. तसं मी वर बघितलं तर ती माझ्याकडे एकटक बघत होती. मी अस्वस्थपणे तिच्याकडे बघितलं आणि म्हणालो, हे बघा प्लीज, मला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला काय शंका आहेत त्या विचारा. तुम्ही मला टाळताय हो ना? आधी काही वेळ ती काय बोलली हेच मला कळलं नाही. मी त्या भरात अगदी असमंजसपणे म्हणून गेलो, तुम्ही मला टाळताय. ती पुन्हा म्हणाली. आता मी जरा भानावर आलो. छे नाही, म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. टाळायचा काय संबंध? मग तसं जर आहे तर तुम्ही माझ्याशी पहिल्या भेटीत ज्या तऱ्हेनं बोलला त्या तऱ्हेनं नंतर नाही बोललात. मला खरोखर अभ्यासातनं वेळ नाही मिळत हो. मला नाही वाटत तसं. तुमच्यासारख्या हुशार विद्यार्थ्याची काही मिनिटं कोणाशी बोलण्यात वाया गेली तर त्याचा फार गंभीर परिणाम होईल. आता मात्र मला तिला काहीतरी उत्तर देणं भाग होतं. शब्दांची जुळवाजुळव करत मी म्हणालो, हे बघा, डॉक्टर सातोसकरांबद्दल मला फार आदर आहे, माझं प्रेम आहे त्यांच्यावर. तुम्ही त्यांच्या जवळच्या म्हणून
मी जरा तुमच्याशी त्या दिवशी मोकळेपणानं बोललो होतो. आय सी. म्हणजे फक्त डॉक्टर सातोसकरांसाठी तुम्ही माझ्याशी चांगलं वागलात आणि ते जर समोर असतील तरच फक्त तुम्ही माझ्याशी मोकळेपणानं बोलणार, एरवी नाही. मला काय उत्तर द्यावं सुचेना. मुळात तिला माझ्याकडनं कुठलं उत्तर हवंय तेही मला कळेना. काही न बोलता आम्ही गप्प बसलो. स्त्रियांना जशी पुरुषाची नजर पकडून त्यांचं अंतःकरण वाचता येतं तसं पुरुषांना येत असेल तर? ती सुस्कारा सोडून म्हणाली. म्हणजे? काहीसा चमकून मी म्हणालो. पंडित, त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे बघितलंत. तुमच्या नजरेनं मला तुमच्या मनातलं सगळं काही सांगितलं. मी चांगलाच हादरलो. म्हणजे तिने ते ओळखलं होतं तर. पण वाईट एवढंच वाटतं पंडित, माझ्या नजरेनं तुम्हाला काहीच सांगितलं नाही. सांगितलं ना. हातातल्या पुस्तकांची पानं उलटवत मी ही कबुली दिली. मला ते समजलं होतं. मग तरीही तुम्ही टाळताय, खरं आहे ना? हो, खरं आहे. का? असं का? आपल्या दोघांच्या परिस्थितीतल्या अंतरानं मला तसं करायला लावलं शरा. नकळत तिला मी एकेरी संबोधलं आणि मग मात्र मी तिला अजिबात काही न लपवता, आडपडदा न ठेवता सगळं काही सांगितलं. माझं सगळं म्हणणं तिने शांतपणे मध्ये न बोलता ऐकून घेतलं आणि विचारलं, झालं तुमचं? मी होकारार्थी मान डोलवली. मग यात एवढं घाबरण्याजोगं किंवा बाऊ करण्याजोगं काय? चंद्रकांत, मी तुमच्याबरोबर कुठेही कसल्याही परिस्थितीत राहायला तयार आहे. अर्थात तशी वेळ येणारच नाही, कारण तुम्ही आता डॉक्टर व्हाल, मीही डॉक्टर होईन. कुठेही आपण मानाचं आयुष्य जगू शकू. तिच्या त्या बोलण्यानं मला खूप धीर आला. आपले स्वप्नपूर्तीचे दिवस आता फार लांब नाही त्याची खात्री पटली मला. आम्ही दोघेही एकदम प्रसन्न हसलो. बरं, आता त्या गोष्टी जाऊ दे, तुला कसल्या शंका आहेत सांग बरं. पुस्तक हातात घेत मी विचारलं. कसल्या शंका? ती म्हणाली. म्हणजे सर्जरीवरच्या. मी संशयी मुद्रेनं विचारत असलेलं वाक्य तिने मध्येच तोडलं आणि म्हणाली, माझ्या ज्या काही खऱ्या शंका होत्या त्यांचं पूर्णपणे निरसन झालेलं आहे. या पुस्तकातल्या शंकांचं एवढं विशेष नाही काही. अच्छा, म्हणजे हा बनाव होता तर. तिच्या मिश्किल हसण्याकडे बघत मी म्हणालो, अर्थात. त्याशिवाय तुम्ही मला इतके निवांत कसे भेटला असतात? त्यासाठी शंकांचं निमित्त करून मी डॉक्टर काकांकडे आले होते. पण आज त्यांची मीटिंग नसती तर? वा, ते मला माहिती होतं, म्हणून तर मी मोक्यावर त्यांना गाठलं. आणि एक सांगू का, मीच त्यांना सुचवलं. म्हटलं, तुम्ही घाईत आहात तर पंडितांनाच बोलवा ना, ते समजावून सांगतील मला सगळं. छान, मी हसत हसत म्हणालो. खरोखर प्रेमात पडलं ना की जग किती सुंदर दिसायला लागतं. सगळ्यांकडे बघायचा दृष्टिकोनच बदलून जातो. माझंही तसंच झालं वाटतं. आपण इतके दिवस कसे काय जगलो? जगायला सुरुवात आपण एकट्यानंच केली होती, हे सुद्धा विसरायला होत होतं. प्रेमात खरंच किती अद्भुत शक्ती असते. सगळंच कसं उदात्त, भव्य दिव्य होऊन जातं. कुठल्या तरी गूढरम्य प्रदेशाची दारं आपल्यासाठी खुली झाली आहेत असं वाटतं. शरावती देखील भरभरून प्रेम करावी अशीच होती. श्रीमंतीतून जन्माला येणारा उद्दामपणा तिच्यामध्ये बिलकुल नव्हता. साधेपणा हा तर तिचा जणू अंगभूत विशेष होता आणि त्यामध्ये सुद्धा किती सौंदर्य होतं. खरंच सांगतो इरा, शरावतीनं येऊन माझ्यावर प्रेम करून आयुष्याला एक नवीन अर्थ प्राप्त करून दिला होता. तिच्या स्वभावता गोडव्यानं मला भुरळ घातली होती. कधी कधी मला प्रश्न पडे की तिच्यासारख्या मुलीनं माझ्यात काय पाहिलं. एकदा मी मुकुंदाला सुद्धा हा प्रश्न विचारला. मोठ्या गंभीरपणे तो म्हणाला, तू एकदा स्वतःला नीट आरशात निरखून बघ, म्हणजे कळेल. छे, मला नाही तसं वाटत. हा, मी त्याची कल्पना उडवून लावत म्हणालो की शरावती केवळ दिसण्यावर प्रेम करणाऱ्यातली नाही. हो का? पुस्तकातलं डोकं वर न काढता मुकुंदा म्हणाला, मग तू आपला तिलाच जाऊन विचार ना. मुकुंदानं त्याच्या परीनं अत्यंत सोपा मार्ग मला सांगितला, पण त्याच्या त्या बोलण्यानं मी मात्र कपाळावर हात मारून घेतला. तिच्या प्रेमाचा मला अभ्यासाच्या दृष्टीनं कधीच अडथळा आला नाही. उलट मी जास्त जोमानं अभ्यासाच्या मागे हात धुवून लागलो. वर्षाचा तो काळ अभ्यासात आणि शरावतीच्या सहवासात कसा निघून गेला मला कळलं सुद्धा नाही. परीक्षा संपली, निकाल लागला आणि अस्मादिक डॉक्टर झाले.
डॉक्टर चंद्रकांत पंडित. नुसतं ते नाव स्वतःशी उच्चारताना सुद्धा मला वेगळंच काहीतरी जाणवत होतं. आपण कोणीतरी झालो, काहीतरी मिळवलं, ही कल्पना सुद्धा किती सुखावह वाटते. डॉक्टर मुकुंद दाते मात्र नेहमीसारखे शांत होते, जणू काही विशेष झालंच नव्हतं. मामा मामींनी आम्हा दोघांनाही पोटाशी धरलं. दोघांच्या डोळ्यात अश्रू बघून मला खरोखरच आपण काहीतरी मिळवलंय याचं समाधान वाटलं. त्या संध्याकाळी कॉलेजमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदानाचा आणि व्यवसाय निष्ठेची शपथ घेण्याचा कार्यक्रम झाला. मी पास झालो तर शरावतीनं त्या आनंदाप्रित्यर्थ मला काय द्यावं ग? अजूनपर्यंत मी वापरत असलेली सोनेरी कोटिंग केलेली भारीपैकी चष्म्याची फ्रेम. संध्याकाळी मामींनी गोडाचं जेवण केलं होतं. ते जेवून रात्री बराच वेळ आम्ही गप्पा मारत बसलो होतो. रात्री अंथरुणावर पडलो आणि वाटलं की खरंच मामा नसते तर काय झालं असतं. आज मी ही डॉक्टरची पदवी अभिमानानं मिरवतोय, काहीतरी बनल्याचं समाधान उपभोगतोय. त्या पाठीमागे मामा मामींचे किती अपार कष्ट आहेत. कोण कुठल्या चिखलीसारख्या चिमुकल्या गावात जन्मलेला मी मुलगा. मामांनी बाबांना भरीला घालून मुंबईला आणलं. माझ्या शिक्षणाची, आमच्या चरितार्थाची व्यवस्था करून दिली. बाबा गेल्यानंतर सुद्धा त्यांनी मला धीर देऊन शिक्षण घ्यायला लावलं. ईश्वर ईश्वर आणखीन कोणाला म्हणायचं. मामांसारख्या माणसामधून त्या देवाचं स्वरूप अभिव्यक्त होत असतं. त्या रात्री आई बाबा असते तर असं काही माझ्या डोक्यात सुद्धा आलं नाही. ज्यांनी माझ्या आयुष्याला आकार दिला ते माझे मामा मामी सुदैवी. माझं यश बघायला ते हयात होते, ही गोष्ट काय कमी होती. गॅलरीतून दिसणाऱ्या त्या रात्रीच्या आकाशाकडे बघत मी कितीतरी वेळ जागा होतो. त्या क्षणी पुढे काय करायचं, कुठं जायचं यासारखे प्रश्न माझ्या डोक्यात अजिबात नव्हते. अंगावर एक विलक्षण समाधानाची साय पसरली होती आणि सारखं जाणवत होतं आपण डॉक्टर झालो. डॉक्टर चंद्रकांत पंडित, डॉक्टर चंद्रकांत पंडित. कितीतरी वेळ माझाच आवाज माझ्या कानात घुमत होता. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही जरासे उशिराच उठलो. सगळे आवरून चहा पीत होतं तर कोणीसं माझं नाव घेऊन विचारत आलं. मामांच्या चाळीतल्या उत्साही मुलांनी खोली दाखवण्यात अजिबात कुचराई केली नाही. कोण आलंय म्हणून मी बाहेर डोकावलो. मामांनी बाहेर बोलवलं. अरे चंद्रकांता, बाहेर ये, हे बघ कोण आलंय. मी बाहेर गेलो. रीत म्हणून त्या मध्यमवयीन गृहस्थांना नमस्कार केला. हे तुझ्या अण्णा काकांकडनं आले, तुला घरी बोलवलंय त्यांनी. नकळत माझ्या कपाळावरची शीर तडकली. मामा जरा आत या ना. मी म्हणालो. मामा लगबगीनं आत आले. मामा, मी कुठेही जाणार नाहीये, मी निक्षून सांगितलं. अरे नुसतं जाऊन बघ तरी ना, काय काम आहे. काय काम असणार आहे मामा. माझ्यासारख्या अनाथ गरीब मुलाकडे शहरातल्या प्रतिष्ठित आणि श्रीमंत वकील साहेबांचं काम काय असणार. हे बघ चंद्रकांता, माणसानं आयुष्यात येणाऱ्या अनुभवानं शहाणं व्हावं, पण कडवट होऊ नये. प्रत्येकाला आपल्या कर्माची किंमत चुकवावी लागते, त्यातून सुटका नाही. आणि शिवाय मामी मामांची री ओढत म्हणाले, कर्तव्य म्हणून जाऊन यायला काही हरकत नाही रे. आपण का त्यांच्या पातळीवर उतरायचं. ठीक आहे, मी जाऊन बघून येतो, पण मी माझ्याबरोबर मुकुंदाला घेऊन जाणार. मी पडतं घेऊन म्हणालो. मुकुंदा? अरे पण त्यांनी फक्त तुलाच बोलवलंय. म्हणून काय झालं मामा. मुकुंदा आणि मी आत्तापर्यंत बरोबरीने कुठेही जात येत असतो, त्याला टाकून मी नाही जाणार. मुकुंदाजवळच मनोहरच्या 4 वर्षाच्या मुलीला खेळवत बसला होता. माझं बोलणं ऐकताच तो उठून उभा राहिला. हो चल, मी पण येतो. कपडे बदलून त्या माणसाबरोबर आम्ही खाली गेलो. अण्णा काकांनी मला आणायला नुकतीच घेतलेली नवी मोटर पाठवली होती. आम्ही तिथे पोहोचताच त्या माणसानं मागचं दार उघडून धरलं. प्रथम मुकुंद आणि मग मी असे आम्ही आत शिरलो. तो माणूस पुढचं दार उघडून ड्रायव्हर शेजारी बसला. सगळे बसता ड्रायव्हरनं मोटार सुरू केली. गप्पा गप्पात मला कळालं की तो माणूस अण्णा काकांचा व्यवस्थापक होता. खाजगी मोटारीत मी आयुष्यात पहिल्यांदाच बसत होतो, पण खरं सांगू का इरा, असं झालं कधी एकदा खाली उतरेन. गाडी बंगल्यापाशी थांबताच व्यवस्थापक उतरले. मग आमच्याकडचं दार त्यांनी उघडून धरलं. मी आणि मुकुंदा खाली उतरलो.
13 वर्षांपूर्वी ह्याच बंगल्यातनं अपमानित भावनेनं गेलेल्या त्या छोट्या 11 वर्षाच्या मुलाची आणि त्याच्या गरीब पण प्रेमळ वडिलांची तीव्रतेनं आठवण झाली. त्या आठवणीनं खरं तर आता बंगल्यात सुद्धा जायला नको असंच वाटत होतं, पण मुकुंदानं माझ्या दंडाला हलके स्पर्श केला आणि म्हणाला, चल चंदू. मी भानावर आलो. व्यवस्थापक आमच्यासाठी ताटकळलेले होते. आम्ही दोघेही त्यांच्या मागोमाग आत शिरलो. दिवाणखान्यात अण्णा काका, तात्या काका, भाऊ काका, त्यांच्या बायका, मुलं सगळी झाडून हजर होती. मला बघताच अण्णा काका लगबगीनं उठले, माझ्याजवळ आले. आलास का? वा वा वा. अरे तू डॉक्टर झाल्याचं कळलं, किती आनंद झाला म्हणून सांगू. लगोलग या सगळ्यांना सांगितलं मी. म्हटलं आपला चंद्रकांत डॉक्टर झाला. तू येत नसलास तरी लक्ष आहे बरं का आमचं तुझ्यावर. माझा हात धरून त्यांनी मला दिवाणावर बसवलं. मला काकांच्या त्या मानभावी बोलण्याचा विलक्षण संताप येत होता, पण प्रयासानं मी स्वतःला आवरलं. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला मात्र हवं होतं मी. लगेच तात्या काका संभाषणात सामील झाले. मोरूच्या आत्म्याला केवढी शांती मिळाली असेल, त्याचा माझ्यावर भारी जीव. मी ओळखलं, हा टोला अण्णा काकांना होता. बोलता बोलता त्यांनी मोठ्या खुबीनं मला आपला चंद्रकांत म्हटलं होतं. शिवाय मीच सगळ्यांना तू डॉक्टर झाल्याचं सांगितलं असं म्हणून मला तुझी किती काळजी आहे हे सुद्धा सूचित केलं. अण्णा काका काय कितीही केलं तरी ते निष्णात वकील, पण तात्या काका सुद्धा त्यांचेच मोठे बंधू. त्यांनीही लगेच बाबांचं त्यांच्यावर जास्त प्रेम होतं असं सांगून मला त्यांच्या कळपात ओढायचा प्रयत्न केला. आता एवढं झाल्यावर मग भाऊ काका का मागे राहतील? तेही हिरिरीनं पुढं सरसावले. माझ्याकडे जमेल तेवढ्या प्रेमानं बघत म्हणाले, तुला इथे बोलवायची कल्पना माझीच बरं का रे चंद्रकांता. तू यायचं टाकूनच दिलंस. पण मोरूकडे मी कायम चौकशी करायची हो तुझी. म्हटलं अभिनंदन करावं, थोड्या गप्पा माराव्यात नाही का, पण तुझी तब्येत थोडी खालावली आहे. आता ते होणारच ना, तात्या काका संधी साधून म्हणाले. डॉक्टरकीचा अभ्यास म्हणजे काय सोपी थोडी गोष्ट आहे. ते काय समोरच्या माणसाला शब्दात अडकवण्या इतकं सोपं आहे काय? अरे ते सोपं असतं ना तर प्रत्येक माणूस वकील झाला असता, भाऊ काका संतापून म्हणाले. प्रत्येक माणसाला वकील व्हायची इच्छा असतेच असं नाही ना. काही जमलं नाही तर दुसऱ्याच्या चुका काढणं सोपं असतं, तात्या काका खवचट्टपणे म्हणाले. भाऊ काका अधिक संतापून काहीतरी बोलणार होते, पण अण्णा काकांनी सगळ्यांना शांत केलं. अरे तात्या, काय चालवलंय तुम्ही? प्रसंग कोणता? आपण कशासाठी आलोय? काहीतरी विचार करा. चंद्रकांताला काय वाटेल? त्यांचं बोलणं ऐकताच परत सगळ्यांचा रोख माझ्याकडे वळला. तेव्हा ना मला आणि मुकुंदाला या सगळ्या प्रकाराची मौज वाटायला लागली होती. आता तुम्ही जेवून जायचं आहे बरं का, अण्णा काका म्हणाले. मी पहिल्यांदा तोंड उघडत म्हणालो, नाही नाही छे, आम्ही तसं घरी सांगून आलेलो नाही आणि शिवाय आम्हाला आमची कामं आहेत. एवढ्या वेळात प्रथम सगळ्यांचं लक्ष मुकुंदाकडे गेलं. हा कोण? हा माधव मामांचा मुकुंद. माझ्याबरोबर हा सुद्धा डॉक्टर झालाय. सगळ्यांचे चेहरे एकदम पडले. बहुतेक मी मामांच्या मुलाला बरोबर घेऊन येईन हे त्यांना अपेक्षित नव्हतं. आपोआप मामांच्याबद्दल त्यांना काही वेडंवाकडं बोलता येणार नव्हतं. मी निघतो आता, मी उठत म्हणालो, पण अण्णा काका तातडीनं उठत म्हणाले, अरे थांब थांब, तसाच कसा चाललास? त्यांनी काकूंना काहीतरी सांगितलं, त्या तशाच उठून आत अदृश्य झाल्या. मग आळीपाळीनं तिन्ही काका, त्यांची मुलं आमच्याशी गप्पा मारायला लागली. थोड्या वेळानं तिन्ही काकू परत बाहेर आल्या. सौ अण्णा काकूंच्या हातात ट्रे होता, त्यातल्या शिऱ्याच्या बशा काढून त्यांनी आमच्या हातात दिल्या. बरं का चंद्रकांता, डॉक्टर झालायस पण लग्नाची घाई करू नकोस हं. गोड स्वरात बोलण्याचा प्रयत्न करत सौ अण्णा काकू म्हणाल्या. माझ्या भावाची मुलगी आहे, सुंदर आहे, हुशार आहे, शिवणकाम स्वयंपाक सगळ्यात टापटीप आहे, शिकलेली सुद्धा आहे. पाठीमागून दोन्ही काकूंनी नाकं मुरडली, ती तर मला स्पष्ट दिसली. हसू दाबत मी तो अस्सल तुपातला बदाम बेदाणे घातलेला शिरा मनापासनं खायला लागलो. मी स्वतः तुझ्यासाठी कॉफी बनवली. हो, म्हटलं तुम्हाला आता चहा कॉफीची सवय असणार नाही का? आणि हो, मला जरा संधिवातावर औषध सांग बाबा, काय दुखणं लागलंय रे पाठीशी. कॉफी पिऊन होताच मी उठलो, माझ्याबरोबर मुकुंदाही उठला. सगळ्यांचा निरोप घेऊन मी बाहेर जायला निघालो. माझ्या पाठोपाठ सगळे दारापर्यंत आले. गाडीने तुला सोडायला सांगतो बरं का, अण्णा काका म्हणाले. मी म्हणालो, नाही, त्याची काही गरज नाही.
बरं मग ठीक आहे, आता येत जा. अरे आपली रक्ताची नाती आहेत. आता तर काय तू घरचा डॉक्टर झालास. अण्णा काका म्हणाले. मी एकदम थांबलो, त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणालो, नेहमी यायला काही नाही, पण माझं येणं तुम्हाला परवडणार नाही. म्हणजे काय? त्यांनी एकदम चमकून विचारलं. म्हणजे असं काका, की एका वेळची माझी व्हिजिट फी ₹25 आहे. अण्णा काका आणि समस्त मंडळींचे बघण्यालायक झालेले चेहरे मी नाही, पण मुकुंदाने मात्र व्यवस्थित बघितले. श्रोते हो, हा होता भाग 8, भाग 9. उद्या तोपर्यंत नमस्कार मित्र.